गुड इव्हिनिंग संगीता, अजय, कृष्णाली, प्रणिता, भरत, राहुल, जगदीश, शुभाची वाघीण, गुड इव्हिनिंग. सोनू, गुड इव्हिनिंग. अनिकेत, चिकू, विवेकानंद, गुड इव्हिनिंग. कृष्णा, सुनील, विवेकानंद, गुड इव्हिनिंग. शुभ सायंकाळ सर्वांना. आर, वैभव, गौतमी, अरे वा, गौतमी पाटील पण आली काय? मी छान आहे. आर, मंगेश, आर तुझं नाव सांगून दे म्हणजे मला बरं पडेल बोलायला. मंगेश, गुड इव्हिनिंग. अरे बापरे, ग्रो लाईफ मराठी भाषेच्या पाणीनी आपणास आमचा नमस्कार. नमस्कार बाबा. पाय लागू संगीता. बर. उमेश, गुड इव्हिनिंग. पीटी चव्हाण, गुड इव्हिनिंग. चला, कृष्णाली काय म्हणते? आयुष्यातील सगळे सुख माझं नाव बघितल्यावर तुमच्या चेहऱ्यावर येणारी स्माईल एकीकडे. अरे वा. कृष्णाली आणि संगीता, तुमचं माझं जुनं नातं आहे ना ग, काहीतरी जुने नाते संबंध आहे पूर्वजन्मीचे म्हणून. राजपाल, चांगलं नाव आहे की रे, राजपाल. ओके. गौरव, हां म्हणजे गणेश आहे जम्मूवरून. बरं. जगदीश, यशवंत, वैभव, गौरव, नगमा, गौरी, हां ये ना ये गौरव बाळा. रायाला बाबा. राहुल, जय हिंद. खरं आहे रे उमेश, गप्पा बस. चला, आज आपल्याला एक महत्त्वाचा पेपर परत कंटिन्यू करायचा आहे. नेहमी पद्धतीने तुम्ही आले की लेक्चर लाईक करून घेत चला, लिंक पण शेअर करत चला. आता ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही, तुमचे मित्र मैत्रिणी त्यांनी पण म्हणजे जॉईन होतील, त्यांनाही या सेशनचा लाभ होईल. त्यामुळं प्लीज जॉईन करत चला. तुम्ही तर कराच, लिंक शेअर करत चला, आले की लेक्चर लाईक करून घेत चला. सौरभ, गुड इव्हिनिंग. गौरव नाव काय रे? गुरव आहे का? नाव काय रे तुझं? सांगत चला रे पट 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 पट. का म्हणतो यशवंत? काय म्हणतो की कळतच नाही. राजपाल, राक्षस मारे. बर, चालू करू. गौतमी पाटील. बर, थँक्यू. गुरव असं आहे का नाव? मिथ, गुड इव्हिनिंग. बर, चला आता आपण सेशनला सुरुवात करू, अगदीच वेळ न घालवता. येस, ओके. चला बघा, जोड्या जुळवा. जोड्या जुळवण्यात आपण नंबर 1 आहोत. लगेच जोड्या जुळवतो आणि सोपा प्रश्न आहे. कंठ्य व्यंजने, दंत्य व्यंजने, दंत तालव्य व्यंजने आणि अनुनासिक व्यंजन कोणती आहेत पहा आणि जोड्या लावा आणि उत्तर सांगा. सर्वांनी उत्तर द्यायचे आहे कंपल्सरी. सर्वच
हे बघा, जे काही मी प्रश्न घेईल हे सर्वांसाठी उपयोगी आहे. जे तुमचे MPSC चे पेपर असतील, सरळ सेवेचे असतील, येणारी तुमची 1.5 लाख पदांची भरती असेल, त्या सर्वांसाठी उपयोगी आहे. महिला बालविकास योजना आपले पेपर असेल, कोणताही द्या, जिथे जिथे मराठी आहे तिथे तिथे हे प्रश्न आहेत. ओके. शुभांगीची मी फेवरेट टीचर आहे. बर शुभांगी, थँक्यू बाळा. कंठ व्यंजने कोणती आहेत रे? क ख ग घ आहे. दंत्य व्यंजने कोणती आहेत? त थ द ध न. यांचा उच्चार करताना दाताचा विशेष उपयोग होतो. जिभेचा शेंडा दाताच्या मागे लागतो, बरोबर. दंत तालव्य व्यंजने च छ ज झ यांचा उच्चार अयुक्त होतो. आणि अनुनासिक व्यंजने ग हा न आहे, हा त्र नाही. न न. ओके. सूर्य अस्तास गेला याचा व्यंग्यार्थ कोणता? संध्या स्नानाची वेळ झाली, अभ्यासाची वेळ झाली, चोरी करण्याची तयारी करण्याची वेळ झाली, गुरे घरी नेण्याची वेळ झाली. सांगा. सोपा आहे. सूर्य अस्तास गेला. गुड इव्हिनिंग रोहिणे. बोला काय उत्तर असेल? राष्ट्रीय उत्तर आहे का? सूर्य अस्तास गेला. तर याचा व्यंग्यार्थ काय काय असेल? संध्या स्नानाची वेळ झाली, हे करेक्ट आहे ना. काही जण सायंकाळच्या वेळी स्नान करतात, म्हणजे जे पूजा अर्चा करणारे लोक आहेत हे सर्व करतात. अभ्यासाची वेळ झाली हे पण आहे. काही मुलं खेळून परत अभ्यासाला बसतात, बरोबर आहे. काय काय म्हणताय रे? मला काही कमेंट वाचता येत नाहीत, म्हणजे दिसत नाहीयेत नीट. तुमचं तुम्ही सांगा, सांगत राहा, पण तुम्ही सांगणार पण कशी आहे का नाही? अवघडच आहे. चोरी करण्याची तयारी करण्याची वेळ झाली, म्हणजे जवळ आल्यावर मी नंतर पाहिल. चोरी करण्याची तयारी करण्याची वेळ झाली. आता सूर्य अस्ताला गेला की चोरांना तेवढंच काम आहे आता चोरी करायची. शस्त्रास्त्र जवळ घ्या, हे घ्या, ते घ्या, कुठे डाकात टाकायचं, कुठं काय आणि कुठं काय. हो का निकेत? आपल्या मॅडम सगळ्यात भारी, बोलणं भारी, विषय भारी, सगळं भारी. बर चला. गुरे घरी नेण्याची वेळ झाली, हेही करेक्ट आहे. गुराख्याला वाटतं आता संध्याकाळ झालेली आहे, अंधार पडायला लागलेला आहे, सूर्य अस्ताला गेलेला आहे. चला आता गुरे घरी नेण्याची वेळ झालेली आहे. म्हणजे सर्वच बरोबर आहे. सर्व अर्थ तिथून निघू शकतात. खालील वाक्समूहातील म्हण ओळखा. म्हण सांगायची आहे. ज्ञानेशराव, इथली माणसं साधी आहेत, त्यांना घोळात घ्यायला 2 गोड शब्द देखील पुरतील. दादागिरी करण्याची गरज नाही. गुळानं मरतो तिथे विष कशाला? रामराव म्हणाले. ज्ञानेशरावांनी मान डोलावली. सांगा बरं काय आहे? बोला. सिंपल आहे, जे तुम्ही व्यवहारात वापरता. बोला. गुड इव्हिनिंग समीर. ज्ञानेशराव, इथली माणसं साधी आहे, त्याला फार जालीम उपायाची गरज नाही. म्हणजे काय आहे? गुळानं मरतो तिथं
विष कशाला? म्हणजे जिथं गोड बोलूनच मरतात तिथं विष वापरायची गरज आहे का? नाही. बरोबर. ही म्हण तिथे तंतोतंत लागू पडेल. आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो, हे विधान कोणत्या वाक्याच्या प्रकारात येते? आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. वाक्याचा प्रकार सांगायचा आहे तुम्हाला. सांगा. बोला. हो का जय? बर. कोण कोण आलं रे बाबा? हो का? कलुआ की चाचा आले वाटतं. थँक्यू. चला. आमचे शरीर सुदृढ व्हावे. अरे कार्टे हो, काय झालं रे बाबा? समीर, तुला डिप्रेशन मध्ये जायला कार्ट्या? होय धीरज? बार. हा. अरे कार्टे हो, आमचे शरीर सुदृढ व्हावे हा उद्देश आहे. बरोबर आहे. आणि मग तुम्ही काय करता आहात? मग तुम्ही योगासनं करता आहात. बरोबर. उद्देश आणि मग कार्य. मग उद्देशबोधक आहे म्हणून हे उद्देशबोधक आहे. उद्देशबोधक आहे तर हे वाक्य कोणत्या प्रकारचं असेल? मिश्र वाक्य आहे. व्यवस्थित म्हणून दिसलं म्हणून आपले निघाले लिहायला लगेच संयुक्त वाक्य. असले उद्योग करू नका, हे तुम्हाला खड्ड्यात घालतील. प्रश्न व्यवस्थित वाचा, समजून घ्या, मग उत्तर द्या. हा. का ग कृष्णाली, काय टेन्शन घेता रे? मला टेन्शन घेणाऱ्या पोरांचे गणितच कळत नाही. टेन्शन घेता कशाचं? समीर्या जाऊ दे, खड्ड्यात गेली. गप अभ्यास कर कार्ट्या. गेली तर गेली. अरे तुमच्या अभ्यासाचं वय आहे रे. कसं करावं तुम्हाला? समोर ये भेटायला, मग सांगते समीर्या तुला. ये. हो ना डोनाल्ड ट्रम्प? थँक्यू. चल बघा पुढे. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू, हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे? सांगा. कोणता अलंकार आहे? ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. बोला. ये ये. बघ आमची संगीता उत्तर देते बघ समीर. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू, है ना. गुलाबी उषेची तुलना केलेली आहे. गुलाबी उषा उपमेय आहे. कोणाशी केलेली आहे? परमेश्वराच्या प्रेमाशी. हे उपमान आहे. उपमेय हे जणू उपमानच आहे. असे वर्णन जिथे आलेले असते तेथे उत्प्रेक्ष अलंकार होतो ना. उत्प्रेक्ष अलंकारामध्ये जणू, जणू काय, वाटे, गमे, भासे यासारखे शब्द येतात. बरोबर आहे. स्तब्ध बसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार असणारा पर्याय निवडा. स्तब्ध बसणे वाचा आणि निवडा. वाचा रे बाबा. स्तब्ध बसणे.
तुझ्यासाठीच आहे बघ समीर, हे प्रश्न तुझ्यासाठी आहे, सोडव. गुड इव्हिनिंग भाग्यश्री. आत्ताच एवढं वर्णन केलं मी समीरचं. समीरसाठीच हा प्रश्न आलेला आहे, तरी उत्तर चुकते कार्टे हो. बर, डोनाल्ड ट्रम्प येत आहे संभाजीनगरहून. बर, या. समीर टेन्शन मध्ये येणार आहे म्हणून. स्तब्ध बसणे. प्रसंग उद्भवला असता कच खाणे ध्येयवादी माणसाला योग्य नाही. म्हणजे एखादा प्रसंग आपल्यावर आलेला आहे आणि त्या ठिकाणी मात्र शांत बसणे, माघार घेणे आणि खचून जाणे हे ध्येयवादी माणसाचं लक्षण नाही. हे ध्येयवादी माणसाला शोभत नाही. म्हणजे स्तब्ध बसणं शोभत नाही. हा आहे. ओके, चला पुढे जाऊया. सुतोवाच करणे या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार ओळखा. ओळखा रे बाबा. सुतोवाच करणे. सुतोवाच करणे सांगा. काय करावं तुम्हाला? सुतोवाच करणे म्हणजे ओनामा करणे. सुतोवाच करणे, ओनामा करणे, सुरुवात करणे, प्रारंभ करणे. येतं की पेपरात इकडं तिकडं. साहित्य संमेलनाचा सुतोवाच झाला म्हणजे सुरुवात झाली, प्रारंभ झाला अशा अर्थाने ओनामा झाला. हा, हो ना राया, थँक्यू. कळतं हे नीट. जरा डोक्यात व्यवस्थित डोकं वापरा. डोक्यात मेंदू आहे, वापर करा त्याचा कार्टे हो. प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे मेथीचे लाडू खात असते. या वाक्याचा काळ ओळखण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायातून योग्य तो पर्याय लिहा. काळ ओळखायचा आहे. ओळखा काय आहे तो. प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे मेथीचे लाडू खात असते. हो ना कृष्णाली? बर. गुड इव्हिनिंग धनश्री. नवनाथ, नाईस टीचिंग, थँक्यू. कुठं कुठं चालले र पोरं? लक्ष द्या कार्टे हो, लक्ष द्या. हे बघा, जो तुमचा साधा काळ आहे तिथे आपण डायरेक्ट क्रियापदाची रूपं वापरतो. अपूर्ण आणि पूर्ण मध्ये सहायकारी क्रियापद कोणती वापरतो? आहे, होता, असेल. आणि रीती काळात त्याची त्याची स्पेशल क्रियापद आहेत ना, सहाय्य क्रियापद. कोणती आहेत? असतो, असे, जाईल. असतो म्हटलं की रीती वर्तमान, असे म्हटलं की रीती भूतकाळ आणि जाईल म्हटलं की रीती भविष्यकाळ. त्यांची त्यांची स्पेशल रूप आहेत रीती काळाची. रीती वर्तमानात असतो, असते, असंच येणार. रीती भूतकाळात असे, असंच रूप येणार.
आणि भविष्य काळात रीती भविष्य काळात जाईल येणार. मग इथे जर आपण पाहिलं, प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे मेथीचे लाडू खात असते. त कृदंत आणि असते आल्यामुळं हा कोणता काळ आहे? रीती वर्तमान काळ आहे, वर्तमान आहे. आता इथे कसं येईल? रीती भूतकाळात खात असे असं येणार. प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे मेथीचे लाडू खात असे, रीती भूतकाळ. रीती भविष्यात कसे येईल? खात जाईल. प्रज्ञा थंडीच्या मोसमात मेथीचे डिंकाचे काय लाडू खात जाईल. अपूर्ण वर्तमान कसं येईल? खात. कृदंत सेम येणार दोघात पण, खात. पण वर्तमान आहे तिथली रूप सहायची वेगळी आहे, होता असेल. मग इथं येईल खात आहे. अपूर्ण वर्तमान काळ, क्रिया सुरू आहे. काळात का कन्फ्यूज होता रे? का आवाज येत नाही? काय झालं रे बाबा? आवाज कमी येतोय, काय होतंय? कळतोय का? कळतोय का आवाज? बोला. येतोय ना? हा, आता ओके आहे. ओके, बर बर, ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. रोजच्या पेक्षा थोडा कमी येतोय, ठीक आहे. इथून काहीतरी बदलला असेल. एक मिनिट मी चेक करते. एक मिनिट वेट करा. आता चेक करा रे. आता येतोय का? ठीक आहे, बरं येईल आता हळूहळू. चला, हा प्रश्न समजला. पुढे जाऊया. पुढील पैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे? सांगा. सोपा प्रश्न आहे. कानडी भाषेतून मराठीत रूढ झालेला शब्द तुम्हाला सांगायचा आहे. बोला. ओके ओके ओके, आता मस्त आहे. बर बर, धनश्री, संगीता, ओके, उत्तर द्या. चला, कानडी भाषेतून मराठीत रूढ झालेला शब्द कोणता आहे? पुन्हा गोंधळ. अरे देवा 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 देवा. कांबळे, है ना? कांबळे हा शब्द आहे जो कानडी भाषेतून मराठीत आलेला आहे, है ना? बाकी डबा तर गुजराती आहे ना, डबा गुजराती. किडूक मिडूक शिके काही तेलुगू आहेत, हे तेलुगू आहेत. दिलेल्या वाक्य समूहातून जळत्या घराचा पोळता वासा या म्हणीचा अर्थ शोधून काढा. म्हणीचा अर्थ वाक्यातून तुम्हाला शोधायचा आहे. काय आहे पहा आणि शोधा. जळत्या घराचा पोळता वासा. हा, आठवली का समीर? येस, याच प्रश्नावर रील आहे ती, बरोबर आहे. कांबळे हा शब्द कुठून आला? आणि ती मला वाटते मी डबल टाकली होती, ती डबल 2-3-4 मिलियनला काहीतरी गेलेली आहे. कोण आहे ग कृष्णली?
सुनील म्हणजे सुनील गुट्टे म्हणायचं का तुला? जळत्या घराचा पोळता वासा. हा, ओके. म्हणजे अनेक संकटातूनही त्यातल्या त्यात मार्ग काढण्याचा त्याने प्रयत्न केला. म्हणजे अख्खं घर जळते पण वासे तरी वाचवण्याचा प्रयत्न तो करते. पोळता आहे पण जेवढं हाती लागल तेवढंच ना. जे काही आता संकट आलंय मोठं, पण आपल्या हाती जेवढं लागल तेवढं. बर, हो की मग अजय? बंधुता हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे? सांगा बरं. बंधुता हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे? बंधुता सांगा. हो का? मलाही माहित नाही कृष्णाली, तू म्हटल्यावर कळलं. मी म्हणले कुणाला बोलता सुनिया सुनिया सुनिया. माझे पुस्तक तुम्हाला फ्लिपकार्टवर मिळेल, अमेझॉनला मिळेल, किंवा तुम्ही ज्या शहरात राहता तिथे मिळेल, कुठेही मिळेल. तिथून घ्या. रोज टाइम 9 वाजता, रात्री 9ला जॉईन व्हायचं. बंधुता हा शब्द कसा आहे? प्रत्यय घटित आहे. प्रत्यय लागलेला आहे. कोणता? ता. ता हा संस्कृत प्रत्यय लागून तो प्रत्यय घटित शब्द तयार झालेला आहे. बरोबर आहे का? एखाद्याचा डावा त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य, मुळात ते डावच आहे. या अर्थासाठी अचूक म्हण ओळखा. एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य काय असते सांगा? एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य आहे प्रिया. हे ॲप डाउनलोड करा, गुट्टे MPSC. येथे मी आत्ता बॅच सुरू केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, बेसिक टू ॲडव्हान्स घ्यायची. लाईव्ह करायची तर ती घ्या, रेकॉर्ड पाहायची असेल तर रेकॉर्ड पण आहे. कोणतीही परीक्षा द्या, त्या सर्वांना उपयोगी अशी ही बॅच आहे लाईव्हची. ती बॅच घ्या. गुट्टे MPSC ॲप डाउनलोड करा, तिथे जा, ती बॅच घ्या. ओके. एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य म्हणजे गुरुची विद्या गुरुला फळली. म्हणजे त्यानं सगळं नियोजन केलं, डावही आखला, पण तो त्याच्यावरच उलटला. बरोबर. भिकाऱ्याला मी एक सदरा दिला, शिवाय त्याला जेवू घातले. या विधानातील उभया अन्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. ओळखा. भिकाऱ्याला मी एक सदरा दिला, शिवाय त्याला जेवू घातले. हो, एकच नंबर आहे मॅम क्लासेस. बरं कृष्णाली, थँक्यू बाळा. आता सध्या मराठी लाईव्ह आहे, पूर्ण सब्जेक्टची पण आहे. तुम्हाला जी बॅच घ्यायची ती घ्या. आणि तुम्हाला आणखीन काही प्रश्न विचारायचे असतील तर माझा नंबर इथं असेल, नाही, हा नंबर तुमच्याकडे ठेवा. 75 073 89 717. यावर मला एक्स्ट्रा तुम्हाला काही माहिती विचारायची तर इथं व्हॉट्सअपला विचारू शकता, फोनही करू शकता. पण बऱ्याच वेळा जवळपास दिवसभर मी लेक्चरवर असल्यासारखी असते. आता 10 वाजता मी फ्री होते, त्यामुळे थोडंसं अडचण येऊ शकते फोन रिसीव करायला, पण ठीक आहे, करू शकता. मग मी रिटर्न कॉल करेल. भिकाऱ्याला मी एक सदरा दिला, शिवाय त्याला जेवू घातले. हेही आणि तेही इथं काय आहे? समुच्चय आहे. म्हणून याला आपण समुच्चय बोधक असे म्हणू. तुमच्या मुलाला मी अनेकदा बजावले आहे. या विधानातील अधोरेखित शब्दाच्या अव्ययाचा प्रकार ओळखा. ओळखा. हा, होय रीती आहे बा. तुमच्या मुलाला मी अनेकदा समजावले आहे. असं तुम्ही पण समजावून सांगता की बऱ्याच जणांना? तुमच्या मुलाला मी अनेकदा समजावले आहे.
काय ग कृष्णाले? हा नाहीये. चला आता इथे बघा, हा प्रश्न तसा आयोगाने बाद केलेला आहे. त्याला बाद करण्याचं कारण काय आहे? हे परिमाण ऐवजी परिणाम झालेला आहे. हे उत्तर आहे. परिमाणवाचक, संख्यावाचक, संख्या आहे ना, अनेकदा म्हणजे अनिश्चित संख्या आहे, कितीतरी असेल, 10, 100, 20, 240, काहीतरी आहे ना. जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे समजावून सांगण्याची तेवढ्या वेळा चांगलं असेल. कॅपॅसिटी संपलं की मग काय होतं तुम्हाला माहिती है ना. मग इथं अनिश्चित संख्या आहे, किती वेळा माहित नाही, पण संख्या आहे म्हणून हे परिमाणवाचक आहे. चला पुढे, प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला. या वाक्यातील प्रयोग ओळखा. प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला. हा संख्यावाचक म्हणजे परिमाणवाचक. मेस्सी हा नाहीये, तो नाही, अँड्रॉइडला आहे फक्त. बघू त्याचे, आता आमचं चालू आहे लवकरच आणण्याचं, पण बघूया. ओके चला, प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला. या वाक्यातील प्रयोग ओळखा. कोणता प्रयोग आहे? नाही, सोपा आहे, याच्यात काही अवघड नाही, तुम्हाला फार विचार करावा लागेल असं यात काहीच नाहीये. हा सरळ आहे. प्राचार्यांकडून, कडून आहे म्हणजे विषय संपला. कोणता प्रयोग आहे हा? नवीन कर्मणी. त्यालाच तुम्ही कर्मकर्तरी प्रयोग सुद्धा म्हणू शकता, बरोबर आहे. पुढे, पापात्मके पापे नरका जाईजे. हे उदाहरण डॅश डॅश प्रयोगाचे आहे. कोणता प्रयोग आहे? पापात्मके पापे नरका जाईजे. बोला. पिवळा कलर आहे आणि वर लाल कलर. 8वी आवृत्ती, अद्ययावत मराठी व्याकरण व शब्दार्णव, यशचांद पब्लिकेशन. 8वी आवृत्ती आहे. हा जमलं तर मी तुम्हाला उद्या त्याचा फोटो दाखवते. उद्या मला इथं अपलोड करावा लागेल, मी उद्याला तुम्हाला दाखवून देते. ओके. पापात्मके पापे नरका जाईजे हे उदाहरण डॅश डॅश प्रयोगाचे आहे. कोणता प्रयोग आहे हा? प्राचीन कर्मणी, पर्यायानुसार, बरोबर. ऍक्च्युअल तो प्रयोग वेगळा आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. अधुरकी शब्दाची जात अनुक्रमे ओळखा. तो पक्षी उडाला, तो स्वतः माझ्याकडे आला. सांगा, जात सांगायची आहे. तो पक्षी उडाला, तो स्वतः माझ्याकडे आला. बोला, तो पक्षी उडाला. सांगते, तुम्हाला कॉल कर, नक्कीच सांगेल मी. हा इथे लक्ष द्या थोडस. तो पक्षी उडाला, तो हे या ठिकाणी काय आहे रे? विशेषण आहे. तो स्वतः माझ्याकडे आला, इथं तो काय आहे? सर्वनाम आहे. म्हणजे हे वाक्य कसे पाहिजे? विशेषण आणि सर्वनाम, क व ब. क व ब असा पर्याय आहे का? नाहीये. ब व क नकोय, हा नाही पाहिजे. आपल्याला काय पाहिजे?
विशेषण आधी क आणि त्यानंतर ब असा पर्याय आलेला नाही. हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. ओके, आलेला नाही. त्यामुळे हे करेक्ट जे मी लिहिलेलं आहे. पुढील विधाने वाचा. तो म्हणे वेडा झाला. राहू द्या तर मग. वरील विधानातील अधोरेखित उद्गारवाचक अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहेत? कोणते उपप्रकार आहेत सांगायचं आहे. सांगा. तो म्हणे वेडा झाला. राहू द्या तर मग. बोला बोला. कोणती आहेत? व्यर्थ उद्गारवाचक. कारण म्हणे, मग, ही उलट, नाही घेतलं तरी चाललं असतं ना. इथं काय सरळ सरळ आहे ना, तो वेडा झाला. आता तो म्हणे वेडा झाला एवढं घ्यायची गरज नाही. राहू द्या, राहू द्या, राहू द्या तर मग. म्हणजे हे अर्थाच्या दृष्टीने निरर्थक आहेत. उलट ते नाही घेतलं तरच वाक्याचा अर्थ साधा सरळ सोपा होतो, प्रासादिक होतो. म्हणून यांना आपण व्यर्थ उद्गारवाची अव्यय असे म्हणतो. बरोबर. शीतोष्ण आत्मोन्नती हे शब्द शब्दसंधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत? शीतोष्ण आत्मोन्नती हे शब्द शब्दसंधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत? सांगा. पुढं नाम आलं तर सार्वनामिक विशेषण होईल, पण नाम आलं नाही म्हणून ते सर्वनाम आहे. पुस्तक तुम्हाला कुठे मिळेल? 8वी आवृत्ती आहे. अद्ययावत मराठी व्याकरण व शब्दार्णव वेशचांद पब्लिकेशन. गुट्टे मॅडम मराठी व्याकरण टाकलं तरी येऊन जातं. डॉक्टर आशालता गुट्टे मराठी व्याकरण टाका. अमेझॉन फ्लिपकार्टून मागून घ्या किंवा तुम्ही जिथे असाल तिथे दुकानात पण मिळून जाईल. चला. शीतोष्ण आत्मोन्नती कोणती संधी आहे? स्वर संधी. कारण शीत अधिक उष्ण. ना. अ अधिक ओ तयार होतो. म्हणजे ही गुणादेश संधी आहे. अ किंवा या स्वरांच्या पुढे ई आला ए होतो, उ आला ओ होतो, रु आला अर होतो. गुणादेश संधी आहे. गुणादेश संधी म्हणजे ही स्वर संधी आहे. तसंच आत्माधिक उन्नती, आत्मोन्नती. उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा डॅश डॅश हा अलंकार होतो. बोला. उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे वर्णन कोणत्या अलंकारात येते? बोला. लक्ष द्या, उत्तर द्या. चिवचिव करू नका. कार्टे हो. कोणता आहे? अपन्नृती आहे. म्हणजे उपमेय असूनही उपमेय नाही तर ते उपमानच आहे असे वर्णन येते, त्याला आपण अपन्नृती म्हणतो. ओठ कशाचे आहे ना? देठची फुलल्या पारिजातकाचे. म्हणजे ओठ नाहीच तर ते फुललेल्या पारिजातकाचं काय आहे? देठच आहे असं ते वर्णन. ओठाचा निषेध. बरोबर. मी गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा. सांगा. मी गावाला जात आहे
वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगायचा आहे. मी गावाला जात आहे. ऑनलाईन बी चिव 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 चालूच आहे यांचं, काही नाही. कमेंटच्या माध्यमातून मी गावाला जात आहे. जात कृदंत आहे त्याला सहाय्यक क्रियापद आहे. म्हणजे कोणतं क्रियापद आहे? संयुक्त क्रियापद आहे. कार्टे हो. अकर्मक तर आहेच, अकर्मक आहेच. मी तुम्हाला हे सांगितलं होतं. जेव्हा तुम्हाला पर्यायत असं वाटेल की दोन्ही उत्तर योग्य आहेत, मी गावाला जात आहे, ठीक आहे ना, कर्म नाहीये, अकर्मक आहे, ओके आहे. परंतु त्या पुढे जाऊन त्याला आणखीन वैशिष्ट्य आहे. कृदंत प्लस सहाय्यक क्रियापद वापरलेलं आहे. मी गावाला जातो म्हटलं नाही, मग तर सरळ सरळ अकर्मक. पण जात आहे त्याला एक खास लक्षण आहे. मग तुमचं उत्तर कसं असलं पाहिजे? संयुक्त क्रियापद. कारण मूळ क्रियापदाचे प्रकारच दोन आहे. एक सकर्मक आणि दुसरं अकर्मक. म्हणजे दोनच तर प्रकारचे वाक्य येणार आहेत. एकतर वाक्यात कर्म येईल, अन्यथा वाक्यात कर्म येणार नाही. हे दोनच आहेत. मग त्याच्या पुढे जाऊन मग त्यांना काही खास लक्षणे, मग काही शक्यता दर्शवितात, मग त्यांना आपण शक्य क्रियापद म्हणतो. काही प्रयोजन हेतू दर्शवितात, त्यांना आपण प्रयोजक क्रियापद म्हणतो. काही संयुक्तता दर्शवितात, म्हणजे धातू येतो, कृदंत येतो आणि त्याला सहाय्य करणारं क्रियापद येतं, त्याला आपण संयुक्त क्रियापद म्हणतो. मग अशा वेळी खास लक्षण, खास वैशिष्ट्य कोणतं आहे ते तुमचं उत्तर असलं पाहिजे. कळतंय? कार्टे हो, जरा डोसकं ठिकाण्यावर ठेवा ना तुमचा. मेंदू वापर करा, मेंदू. चला, संयुक्त वाक्य व त्याचे उपप्रकार यांच्या योग्य जोड्या लावा आता नीट. समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक. आणि सोपं आहे. आता हे चुकू नका, लावा बरोबर जोड्या. कृष्णा पवार, हे पटलं आपल्याला मराठी क्लास. अरे वा कृष्णा. कोणाला पाहिलं की कुणाची आठवण येते? काय रे फॉरेक्स गेमर बाबा, गेम खेळतो का रे बाबा तू? कोणता गेम खेळतो रे तू? अच्छा, अजयने अनअकॅडमीवर लेक्चर केले, खूप भारी झाले. ओके, बर अजय, चला याचं उत्तर द्या. आता फॉरेस्ट गेमर येडा झालाय. कार्ट्या करा तुम्हाला. चला, काय उत्तर आहे? 2. बरोबर. समुच्चय बोधक, तुला 2 चिंचा दिल्या, आणखी किती देऊ? समुच्चय. विकल्प बोधक, मी जाईन नाहीतर, हे कसं येते, जाईन नाहीतर जाणार नाही, दोन्हीपैकी एक होईल. एकतर जाऊ वाटलं जाईल, नाहीतर जाणार नाही. ॲट अ टाइम एकदाच होईल का? जाईल बिन जाणार बिन नाही, होणार नाही. दोन्हीपैकी एक विकल्प आहे. न्यूनत्व बोधक, कमतरता दर्शविलेली आहे. कुठं आहे? गडी माणसांची तेवढी अडचण आहे, बाकी सारं ठीक, सगळं चांगलं आहे. फक्त एक कमतरता आहे. कशाची? गडी माणसांची तेवढी अडचण आहे. परिणाम बोधक, पाऊस वेळेवर झाला म्हणून पिके चांगली आली. पाऊस नसता झाला तर आली नसती. परिणाम आहे. पाऊस वेळेवर झाला, परिणाम पुढे, पिके चांगली आली. बरोबर. चला पुढे. खाली दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दांची रूपे अनेकवचनी होताना बदलत नाहीत? योग्य तो पर्याय लिहा. लिहा बरं. कोणती रूपं आहेत जी अनेकवचनी होताना बदलत नाहीत, बाकी सर्व बदलतात? सोपा प्रश्न आहे की फार तुम्हाला डोकं लावायची गरज नाही.
येस, ग्रो लाईफ. सांगलीला येऊया ना, अशीच येते आता, सेमिनारला वगैरे आले की येईल. अरे बापरे, कृष्णाली हॉस्पिटल मधून लेक्चर करते. काय ग झालं बाळा, काळजी घे. हे शत्रू, उंदीर, कवी, देव, चिकू हे जशाला तसे दोन्ही वचनात राहतात, बदल होत नाही. इथं आंबा, आंबे, केळ, केळी, रताळे, रताळी, पपई, पपया, नदी, नद्या, बिबिया, स्त्री, स्त्रिया, काठी, काठ्या, भाकरी, भाकऱ्या, ससा, ससे, कुत्रा, कुत्रे, लांडगा, लांडगे, घोडा, घोडे, म्हैस, म्हशी. बरोबर. भावे प्रयोगात, आता भावे प्रयोगाची लक्षणं दिलेली आहेत, जरा पहा बरं. क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही. क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते. काय बरोबर काय चुकीचं आहे जरा पहा रे, काळजीपूर्वक पहा. महत्वाचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक पहा आणि उत्तर द्या. काही नाही, आपल्याला प्रयोगाची लक्षणं दिलेली आहे. जो बेसिक भाग तुम्ही प्रयोग करताना जी बेसिक गोष्टी वाचता त्यातल्याच काही गोष्टी येथे दिलेल्या आहेत. सध्या नांदेड मधून घेते प्रिया घरून. भावे प्रयोगात पहा, क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही. हे तर एकदम करेक्ट विधान आहे, कारण भावे प्रयोगच असा आहे की ना ते कर्त्याचा ऐकते ना ते कर्माचे ऐकते, हा ना. हे बघा, एक गोष्ट डोक्यात ठेवा. प्रयोग घेते ना, देशी बॉय करून घेते. हा बघा, एक गोष्ट डोक्यात ठेवा. मी नांदेडलाच आहे रे बाबा, लहू नांदेड मध्येच आहे रे राजा. बघा, चला लक्ष द्या. इथं काय आहे, प्रयोग हे थोडक्यात कुटुंबासारखा आहे. आपल्या कुटुंबात असंच असतं बघा. काही माणसं घरात असतात जी कर्त्या माणसाचा ऐकतात, तो कर्तरी. काही माणसं अशी असतात जे कर्त्याला सोडून देतात, त्याच्या खाली कोण महत्वाचा आहे त्याचा ऐकतात, तो कर्मणी. आणि काही एवढी निगरगट्ट असतात, कुणाच्या बापाला ऐकत नाही, तो भावे. असंच आहे ना. कर्त्यानुसार बदलतो तो कर्तरी, कर्मानुसार बदलतो तो कर्मणी, आणि कर्ता बदलून कर्म बदलो तिकडं काहीच फरक पडत नाही, तो भावे. बरोबर. म्हणून क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी राहते. क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलत नाही, म्हणजे अ आणि ब बरोबर आहे. बरोबर. क्रिया विशेषण अव्यय ही सांगा बरं कशी असतात. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतात. क्रिया विशेषण विकारी असतात. एका वाक्याची दुसऱ्या वाक्याशी सांगड घालतात. काय करतात बोला. उद्या बघ 12 नंतर कर कृष्णाली. अच्छा, बारक्या हिंगोलीवरून लेक्चर करतोय. ओके. काय नाव आहे रे? अलेन नाव तुम्हाला वाचता आलं पाहिजे ना रे. बोला, याचं उत्तर काय येईल? काय आहे सांगा. क्रियाबद्दल विशेष माहिती सांगतात का? सांगतात. आता आयोगानं जे उत्तर दिलेलं आहे बरोबर, तर ते हे पण आहे, क्रिया विशेषणे विकारी असतात. बरोबर. म्हणजे क्रिया विशेषण 99.99% ही कशी असतात? अविकारीच असतात. परंतु काही क्रिया विशेषण विकारी सुद्धा असतात. बरोबर. त्यामुळे हेही उत्तर बरोबर दिले. खरं तर इथं काय पाहिजे होतं? काही शब्द पाहिजे होता. काही क्रिया विशेषणे
विकारी असतात असं इथं असणं गरजेचं होतं. मन आयोगाने मग जर काही दिलं नाही तर उत्तर फक्त एच बरोबर यायला पाहिजे होतं, बरोबर, पण त्यांनी हे उत्तर दिलंय. का दिलंय त्यालाच माहीत. पण खरे तर इथे काही हा शब्द असणे गरजेचा आहे, म्हणजे काही क्रियाविशेषणे विकारी असतात. हे करेक्ट आहे, बरोबर. चला पुढे. खाली दिलेल्या वाक्प्रचारातून वेगवेगळ्या अर्थाच्या वाक्प्रचाराचा अचूक पर्याय ओळखा. जीव टांगणीला लागणे, जीवास घोर लागणे, जीव मेटाकुटीस येणे आणि जीव भांड्यात पडणे. काय आहे बोला. कोणतं उत्तर आहे? खाली दिलेल्या वाक्प्रचारातून वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार तुम्हाला शोधायचा आहे. सांगा कोणता आहे? कोणता आहे? जीव भांड्यात पडणे. कारण या प्रत्येकाचे अर्थ काय आहेत? जीव टांगणीला लागणे म्हणजे काळजी लागणे, जीवास घोर लागणे म्हणजे सुद्धा काळजी लागणे, काळजी. जीव मेटाकुटीस येणे, वैतागून जाणे, पुन्हा काळजी लागणेच असा अर्थ आहे. म्हणजे या तिन्हीचेही अर्थ समान आहेत, फक्त अर्थ वेगळा आहे. जीव भांड्यात पडणे म्हणजे काळजी दूर होणे, हायसे वाटणे, बरे वाटणे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून हा वाक्प्रचार हा वेगळा आहे. बरोबर आहे का? योग्य जोड्या लावा. विभक्ती आणि कारकने ऍक्च्युअल ते प्रत्ययच दिलेले आहेत. पंचमी, तृतीया, षष्ठी आणि सप्तमी आणि तिकडे प्रत्यय. बेसिक प्रश्न आहे जो सर्वांनाच येईल. द्या उत्तर. पंचमी, तृतीया, षष्ठी, सप्तमी. बोला. काय उत्तर आहे? हा, पंचमी. कोणता प्रत्यय? ऊनहून, है ना, म्हणजे काय येईल? घराहून. इथंच तुम्हाला उत्तर येऊन जातं. तृतीया, घराशी, नेयशी, निशीही. षष्ठी, घराचा, चाचीचेच्या. आणि सप्तमी, तय्या, तय्या, घरात. बरोबर आहे? ओके. पुढील पैकी कोणता शब्द परभाषीय आहे? डोंगर, दगड, लेकरू आणि गाडगे. कोणता शब्द आहे जो परभाषीय आहे तुम्हाला सांगायचा आहे? बोला. बोला. काय आहे? डोंगर, दगड आणि लेकरू हे आपले शब्द आहेत, मराठी देशी शब्द आहेत. बरोबर, ज्याला आपण देशी शब्द म्हणू. गाडगे हा शब्द मात्र कुठून आलेला आहे? कानडी भाषेतून. कन्नड शब्द आहे तो जो आपल्याकडे आलेला आहे, गाडगे, कन्नड. बाकी सर्व शब्द हे देशी शब्द आहेत. बरोबर आहे का? विधानपूरक म्हणजे काय? महत्वपूर्ण प्रश्न आहे, पहा. विधानपूरक म्हणजे काय? कर्ता आणि कर्म, क्रियापद या दोन शब्दांनी विधान पूर्ण होत नाही, त्यास आणखी एका शब्दाची गरज असते, त्यास पूरक असे म्हणतात. सकर्मक धातूचे विधान कर्माशिवाय पूर्ण होत नाही, म्हणून कर्मासही पूरक म्हणतात. क्रियापदामुळे वाक्यास पूर्णत्व येते, म्हणून क्रियापदाला विधानपूरक असे म्हणतात. विधानपूरक
हे वारंवार विचारला जाणारा शब्द आहे पेपरला, त्यावर वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे. काय लक्षणं आहेत पहा आणि उत्तर सांगा. बोला. कर्ता आणि कर्म यामुळेच क्रियापदाचा अर्थ म्हणजे विधान पूर्ण होतं असं नाही. त्याला आणखीन एका शब्दाची गरज लागते. त्याला पूरक असे म्हणतात का पहा. काय आहे पहा. कर्ता आणि कर्म. बऱ्याच वेळा कर्ता क्रियापद किंवा कर्म यामुळेच वाक्याचा अर्थ पूर्ण होतो असा नाही. ॲक्च्युअल आता समजा हे वाक्य आहे जे रेग्युलर तुम्हाला पेपरला येणार आहे. आंबा नासका निघाला, है ना. आंबा नासका निघाला समजा हे वाक्य आहे. आता या वाक्यामध्ये नासका हा शब्द घेतल्याशिवाय विधानाचा अर्थ लागत नाही, है ना. पण नासका हे कर्म नाहीये, पण तो इतका महत्वाचा आहे की तो घेतल्याशिवाय विधानाचा अर्थच लागत नाही. मी जर म्हणाले आंबा निघाला तर कळत नाही कुठे निघाला, कसा निघाला कळत नाही. पण आंबा नासका निघाला की कळतं. म्हणजे असा शब्द जो विधानाच्या अर्थपूर्तीसाठी आलेला असतो याला आपण पूरक म्हणतो. हे करेक्ट आहे. सकर्मक धातूचे विधान कर्माशिवाय पूर्ण होत नाही, म्हणून कर्मासही पूरक म्हणतात. हेही करेक्ट आहे. कर्माशिवाय ते पूर्ण होत नाही म्हणून कर्म सुद्धा पूरक असतात. क्रियापदामुळे वाक्यास पूर्णत्व येते म्हणून क्रियापदाला विधान पूरक म्हणतात. हे मात्र चुकीचं आहे. म्हणजे काय बरोबर आहे? अ व ब बरोबर आहे. बरोबर आहे. पुढे जोड्या लावा. सोपे शब्द आहेत, लावा बरं जोड्या. उपसर्ग घटी शब्द, प्रत्यय घटी शब्द, अभ्यस्त शब्द आणि सिद्ध शब्द, त्याच्या जोड्या तुम्हाला लावायच्या आहेत. बोला. सोपा प्रश्न आहे, काही अडचण नाही. विद्यार्थी तुम्ही आले की लेक्चर लाईक करूनच येत चला रे. आले की सर्वांनी लेक्चर आधी लाईक करा आणि ते तुम्ही केलंच पाहिजे. ते तुमचं आद्य कर्तव्य आहे, है ना. मॅडम आपल्यासाठी एवढ्या मेहनत घेतात तर तेवढं तरी नको का रे. सर्वांनी लेक्चर लाईक करून घ्या. लिंक पण शेअर करत चला, म्हणजे ज्यांनाही या सेशनचा लाभ घ्यायचा आहे आणि घेतलाच पाहिजे. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, महाराष्ट्रभरात जेवढे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत, मग ते MPSC असो, सरळ सेवा असो, पोलीस भरती, कोणताही पेपर असो, प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले लेक्चर करणे गरजेचे आहे. मग यूट्यूबचे असो, बॅचचे असो, अत्यंत गरजेचे आहे. ओके, चला. काय उत्तर आहे? उपसर्ग घटी शब्द कोणते आहेत रे? संगीत सम, सुग्रास सु, प्रवाह प्र, हे उपसर्ग आहेत. मूळ शब्दाच्या पूर्वी एक किंवा अनेक अक्षरे येतात, याला आपण उपसर्ग असे म्हणतो. प्रत्यय घटी शब्द कोणते आहेत पहा. भवितव्य, तव्य, वक्ता, चिंता, हे प्रत्यय घटित आहेत. अभ्यस्त शब्द कोणते आहेत पहा. बाजारहाट, वरचेवर, कामकाज, हे अभ्यस्त शब्द आहेत. आणि सिद्ध शब्द गाव, मान, पापड, हे आहेत सिद्ध शब्द. बरोबर आहे. हा, किती वाजले? एवढा लास्ट प्रश्न घेऊया आणि थांबूया, चालेल? किंवा आणखीन 2 घेऊ. एका ठोक हे 31 आहे
आणखीन 2-3 घेऊ आणि मग थांबू. ओके, चला. खालील विधाने वाचून जीवन या शब्दाचा एकापेक्षा जास्त अर्थ व्यक्त करणारा पर्याय निवडा. जीवनचे एकापेक्षा जास्त अर्थ असणारे पर्याय तुम्हाला निवडायचे आहेत. पहा, हे जीवन सुंदर आहे, वास्तवाला अनुभवणे आवश्यक आहे, पाणी आपल्यासाठी आवश्यक आहे, लौकिकता सर्वश्रेष्ठ आहे. जीवनाचा संबंध कुठे कुठे आलेला आहे पहा आणि सांगा. बोला. काय आहे? का म्हणतो लहू? मी तुमच्या कमेंट वाचत नाही, त्याबद्दल माफ करा मला. ठीक आहे. पाहूया. आता सध्याला तर खूप लोड आहे दिवसभर, हे तुमचं शेवटचं लेक्चर, त्यामुळे सध्या तरी कठीण आहे, पण पाहूया. ओके, सध्या कठीण आहे. बरं प्रथमेश, पा जीवन शब्दाचे अनेक अर्थ. हे जीवन सुंदर आहे म्हणजे इथं जीवन म्हणजे पाणी सुद्धा, जीवन म्हणजे आपलं आयुष्य सुद्धा सुंदरच आहे प्रत्येकाचं. आणि अडचणी म्हटलात तर प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी आहेत. तुम्हीच काही नाहीये, फार अडचणीचा गवगवा करायचा नाही. लय टेन्शन आले, लय डिप्रेशन आले, नाटकं करायचे नाही. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, त्यावर मात करूनच तुम्हाला पुढे जायचं आहे. वास्तवाला अनुभवणे आवश्यक आहे, याचं तर काही घेणदेण नाही. पाणी आपल्यासाठी आवश्यक आहे. इथं पाणी आपल्यासाठी म्हणजे जीवन आपल्यासाठी आवश्यक आहे. पाणी हेच आपलं जीवन आहे, इथं सुद्धा अर्थ आहे. लौकिकता सर्वश्रेष्ठ आहे, काही घेणदेण नाही. म्हणजे अ आणि क आहे, जिथं जीवन शब्दाचे वेगवेगळे अर्थ वापरलेले आहेत. खाली दिलेल्या उदाहरणातून कृदंत तत्पुरुष समासाची उदाहरणे असलेला योग्य पर्याय लिहा बरं. इथं तुम्हाला सांगायचं आहे कृदंत तत्पुरुष समासाची योग्य उदाहरणे. बोला. कृदंत तत्पुरुष समासाची उदाहरणं तुम्हाला सांगायची आहेत. काय आहे पहा. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण, ऋणमुक्त, ऋणातून मुक्त, राजपुत्र, राजाचा पुत्र, घर जावाई, घरातील जावई, हे आहेत विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरणं. विभक्ती तत्पुरुष. दररोज, दरमजल, बिनशर्त, बिनधोक, हे आहेत अव्ययीभाव समासाची उदाहरणं. अव्ययीभाव समास आहे. मुखचंद्र, चंद्रमुखी, कमलनयन, चरण कमल. मुखचंद्र, चंद्र असे मुख, चंद्रमुखी पुन्हा चंद्र असं मुखच, कमलनयन कमळ असे नयन, चरण कमल पुन्हा कमळ असे चरणच. बरोबर. हे विग्रहाच्या वेळी एकाच विभक्तीत येतात, प्रथमा विभक्तीत येतात, म्हणून हे आहे कर्मधारय समास. आणि ग्रंथकार, कुंभकार, शेतकरी, कामकरी, ज्या तत्पुरुष सामासिक शब्दातील दुसरे पद कृदंत असून म्हणजे क्रियावाचक असून स्वतंत्ररित्या मराठी भाषेत वापरता येत नाही. आता कामकरी आहे, काम करणारा, त्याला अर्थ प्राप्त झालाय करणारा. आता करणारा लिहायचे तर केवळ करी लिहून चालेल का? नाही चालणार, त्याला इथंच अर्थ प्राप्त आहे. एक तो क्रियावाचक आहे आणि तो स्वतंत्ररित्या वापरता येत नाही, म्हणून त्याला आपण उपपद तत्पुरुष किंवा कृदंत तत्पुरुष समास असे म्हणतो. कोणताही म्हणा, काही अडचण नाही.
उन्नती या शब्दाला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. सांगा. सोपा आहे. उन्नती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बोला काय आहे? प्रफुल्ल. बर. उत्तर द्या. उन्नती चा विरुद्धार्थी काय? उन्नती म्हणजे प्रगती. हा, त्याच्या विरुद्धार्थ काय आहे? अवनती. अवनती, अवनीती नाही, अवनती, अधोगती है ना. असा आगाऊपणा केले की अवनतीच होणार ना आपली. अभ्यास करायचा, त्यासाठी फक्त अभ्यासावर लक्ष ठेवायचं. उठलं की अभ्यास, झोपलं की अभ्यास, कधी पण अभ्यासच दिसला पाहिजे. कार्टे हो, काय करावं काय नाही. चला. कर्मणी प्रयोगात कर्तरी प्रयोगाचे मिश्रण होते म्हणून याला डॅश प्रयोग म्हणतात. हे बेसिक आहे, पहिलीच्या पोराचा प्रश्न आहे. सांगा. कर्मणी प्रयोगात कर्तरी प्रयोगाचे मिश्रण होते म्हणून त्याला कोणता प्रयोग म्हणतात? सांगा. कर्मणीत कर्तरीचा मिश्रण आहे, त्याला आपण कोणता प्रयोग म्हणतो? बोला. हा, म्हणजे तिथं कर्तरीचं पण लक्षण आहे आणि कर्मणीचं पण लक्षण आहे म्हणून त्याला आपण कर्तृ म्हणजे कर्तरी आणि कर्म म्हणजे कर्मणी. कर्तृ कर्म, कर्तरी कर्मणी है ना. कर्तृ कर्म संकर प्रयोग असे म्हणतो. आणि लास्ट प्रश्न घेऊया आणि बास. एवढा प्रश्न झाला की आपण थांबू आणि उद्या 9 वाजताच भेटू. सर्वांनी 9 वाजता जॉईन व्हायचं आहे. रात्री 9 कंपल्सरी. हा, तुम्ही तर व्हाच, तुमचे मित्र मैत्रिणी यांनाही सांगा. राईट. तो गावोगाव भटकत फिरला या वाक्यातील अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्यय कोणते आहे? सांगा बरं. तो गावोगाव भटकत फिरला. बोला. हो ना प्रफुल्ल, थँक्यू बाळा. हां, आणि ज्यांना पण बॅच घ्यायची आहे, गुट्टे MPSC ॲप डाउनलोड करा, स्टोअरमध्ये जा. तिथे दोन्ही बॅच आहेत, लाईव्ह पण आहे आणि रेकॉर्ड पण आहे. लाईव्ह ज्यांना ज्यांना जॉईन करायची त्यांनी ती बॅच जॉईन करा, जी सर्वच परीक्षेसाठी सर्वसमावेशक बॅच आहे. परीक्षा अनेक आणि बॅच 1 अशी ती बॅच मी घेते आहे. आत्ताच सुरू केली, कालच. तर तुम्ही तिथे जॉईन व्हा. 7:30 वाजता ती बॅच असते, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. बेसिक टू ॲडव्हान्स बॅच दिसेल, ती बॅच घ्या. बाकी तर रेकॉर्ड बॅच आहे जर करायची असेल तर. ओके. हे आहे सामासिक क्रियाविशेषण अव्यय गावोगाव. कारण हा अव्ययभाव समास आहे. मराठीत द्विरुक्त झालेला प्रत्येक शब्द म्हणजे डबल डबल आलेला हा अव्ययभावातच येतो. गावोगाव, दारोदार, गल्लोगल्ली, रस्तो रस्ती, पानोपानी, पावलो पावली, क्षणोक्षणी, जेवढेही डबल डबल आलेले शब्द आहे, हा प्रत्येक शब्द आपण अव्ययभाव समासातच घेतो. म्हणून गावोगाव द्विरुक्त झालेला शब्द असल्यामुळे तो कोणता आहे? सामासिक आहे. बरोबर आहे? करेक्ट. राईट. आता 35व्या प्रश्नापर्यंत आपण आलोय. आज आपण इथेच थांबू. उद्या 9 वाजता भेटू. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या, अभ्यास करा. उद्या भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.